Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and in the last lecture, we have seen the introduction regarding the chapter The Lost Child by Mulk Raj Anand. Today, we will begin the text, and I will explain the text to you in your mother tongue. Okay, so beginning with the text, I will read the text and I will explain it to you. See, it was the festival of spring. वसंत ऋतूमधलं त्या ठिकाणी उत्सवाचं वातावरण आहे. फ्रॉम द विंट्री शेड्स ऑफ नॅरो लेन्स द ॲलीज इमर्ज अ गेली क्लॅड ह्युमॅनिटी. फ्रॉम द विंट्री शेड ऑफ नॅरो लेन्स, विंट्री शेड म्हणजे त्या ठिकाणी हिवाळ्याचं वातावरण आहे आणि नॅरो लेन्स म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्यांमधून ॲलीज म्हणजे नॅरो स्ट्रीट्स, छोट्या छोट्या गल्ल्या, नॅरो लेन्स अँड ॲलीज. इमर्ज म्हणजे बाहेर पडणे. अ ग्लेली क्लॅड ह्युमॅनिटी, गेली क्लॅड ह्युमॅनिटी म्हणजे आनंदाने भरलेली माणसांचे ग्रुप्स. थिक ॲज क्राऊड ऑफ ब्राईट कलर्ड रॅबिट्स इश्यूइंग फ्रॉम वॅरेन. आणि त्या गर्दीकडे बघताना असं वाटते म्हणते की जणू काही रंगीबिरंगी ससे, चमकदार रंगांचे कपडे घातलेले ससे त्यांच्या वॅरेन म्हणजे असं एक जमिनीचा भाग ज्यामध्ये खूप सारे सशांची बिळं आहेत. बिळं म्हणजे राहण्याची जागा, त्यांची घरं जमिनीमध्ये खोदलेले. तर असं त्या ठिकाणचं ते वातावरण. दे एंटर्ड द फ्लडेड सी ऑफ स्पार्कलिंग सिल्वर सनशाईन. नंतर त्या ठिकाणी ते जे लोक आहेत ते आता स्पार्कलिंग सनशाईनच्या एरियामध्ये गेलेले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी खूप प्रकाश असा पडलेला आहे सूर्याचा. सी ऑफ स्पार्कलिंग सिल्वर सनशाईन आउटसाइड द सिटी गेट्स, जे त्या शहराच्या बाहेर आहे म्हणते, शहराच्या दरवाजाच्या बाहेर. अँड स्पेड टुवर्ड्स द फेअर, आणि घाईघाईने ते लोक जत्रेकडे जात आहेत. स्पेड म्हणजे घाईने जाणे. सम वॉक्ड, सम रोड ऑन हॉर्सेस, अदर्स सॅट बीइंग कॅरीड इन बॅम्बू अँड बुलक कार्ट्स. काही लोक पैदल जात आहेत, काही लोक घोड्यावरती बसून जात आहेत, काही लोक बांबू गाडी आणि काही लोक बैलगाडीमध्ये बसून जात आहेत. वन लिटिल बॉय रॅन बिटवीन हिज पॅरेंट्स लेग्स. त्या गर्दीमध्ये एक छोटा मुलगा आहे जो त्याच्या आई वडिलांच्या पायामध्ये इकडून तिकडून धावत आहे. ब्रिमिंग ओव्हर विथ लाईफ अँड लाफ्टर. ब्रिमिंग म्हणजे बडबडणे, ब्रिमिंग ओव्हर विथ लाईफ अँड लाफ्टर. त्याच्या बडबडण्यामध्ये एक जिवंतपणा आहे आणि एक आनंदाचं कडकडून हसणं सुद्धा आहे. द जॉयस मॉर्निंग गेव ग्रीटिंग्स अँड अनअशेम्ड इन्व्हिटेशन्स टू ऑल टू कम अवे इन टू फील्ड्स. ती जी आनंदी सकाळ आहे त्या सकाळनी जणू सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बोलावणं पाठवलेलं आहे की या सगळेजण बाहेर या आणि या शेताचा आस्वाद घ्या. आणि कुठली शेतं आहेत ती? फुल ऑफ फ्लावर्स अँड सॉंग्स, ज्या ठिकाणी नवीनच फुलं उमललेली आहेत आणि ती फुलं जणू काही गीत गात आहेत आणि या लोकांना इन्व्हाइट करताय की या शेताचा आनंद घ्या, या वातावरणाचा आनंद घ्या. चाइल्ड कम called his parents as he lagged behind, arrested by the toys in the shop that lined the way. आता जत्रेला ते लोक जात आहेत, यात्रेला ते लोक जात आहेत, बरोबर आहे. मग आता जत्रेला जाताना त्या ठिकाणी ते पोहोचल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला काय दिसत आहेत? खूप सारे दुकानं दिसत आहेत आणि त्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा जो आपला लहान मुलगा जो आपल्या आई वडिलांच्या पायात घुटमळत होता
त्याला एक खेळण्यांचं दुकान दिसते आणि तिथली खेळणी पाहून तो त्या ठिकाणी थोडा थांबून जातो आणि त्या थांबलेल्या मुलाला म्हणतात त्याच्या आईवडील की अरे मुला ये इकडे चल. जो मागे राहिलेला होता त्याला ते समोर बोलवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा मुलगा जो आहे त्याचं लक्ष पूर्ण त्या खेळण्यांवरती पडलं जे त्या यात्रेच्या रस्त्याने लागलेली आहेत. ही हरीड टुवर्ड्स हिज पॅरेंट्स, हिज फीट ओबिडियंट टू देअर कॉल. तो त्याच्या आईवडिलांच्या दिशेने जातो, त्याचे पावलं आज्ञाधारक आहेत असं म्हटलेलं आहे. आपल्या वडिलांचं म्हणणं ते ऐकतात. हिज आयज स्टील लिंगरिंग ऑन द रिसिडिंग टॉईज. परंतु त्याचे डोळे अजूनही त्या खेळण्यांवरतीच खिळलेले आहेत. अजूनही त्याचं मन त्या खेळण्यांमध्येच आहे. ॲज ही केम टू व्हेअर दे हॅड स्टॉप्ड टू वेट फॉर हिम, he could not suppress the desire of his heart, even though he well knew the old cold stare of refusal in their eyes. तो जसा त्यांच्याकडे धावत येऊन पोहोचतो ज्या ठिकाणी त्याचे आईवडील थांबलेले असतात, तो त्याच्या मनामधली इच्छा तो लपवू शकत नाही आणि त्याला हेही माहीत असते की त्यांना आपले आईवडील गरीब आहेत, आपले आईवडील आपल्याला मनाच करतील, पण तरीही तो लहान लेकरू आपल्या मनातील त्या खेळण्याची इच्छा आपल्या आईवडिलांपुढे व्यक्त करतो आणि तो त्यांना म्हणतो, आय वॉन्ट दॅट टॉय, ही प्लीडेड. तो विनवणी करत त्याच्या आईवडिलांना म्हणतो, मला ते खेळणं हवंय. हिज फादर लुक्ड ॲट हिम रेड आईड इन हिज फॅमिलियर टायरंट वे. त्याचे वडील त्याच्याकडे लाल डोळे करून बघतात आणि त्याच्या नेहमीप्रमाणे त्यांचा जो एक टायरंट लुक असतो, रागीट लुक असतो, त्या आविर्भावात ते बघतात. हिज मदर मेल्टेड बाय द फ्री स्पिरिट ऑफ द डे. पण त्याच्या आईचं काळीज जे आहे आपल्या मुलासाठी थोडंसं वितळून जातं आणि ती नाजूक असते. वॉज टेंडर अँड गिविंग हिम द फिंगर टू कॅच. आपल्या मुलाला ती आपलं बोट देते आणि म्हणते, लुक चाइल्ड, व्हॉट इज बिफोर यू. अरे ते सोड म्हणते ते खेळणं, अरे बघ तर तुझ्या समोर काय आहे. असं ती त्या मुलाचं मन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते. द फेंट डिस्गस्ट ऑफ द चाइल्ड अनफुलफिल्ड डिझायर हॅड हार्डली बीन क्वेल्ड. त्या मुलाची जी इच्छा आहे त्याचं मन भटकतं, तो बघतेही, त्याचं मन डायव्हर्टही होतं, परंतु त्याच्या मनामधली जी इच्छा आहे ती फारच कमी प्रमाणात दाबली जाते. अजूनही त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी असतात. क्वेल्ड इन हेवी पाउटिंग सॉब ऑफ ब्रेथ मदर. त्यानंतर तो आपल्या आईला एका आविर्भावात म्हणतो, आई. वेन द प्लेजर ऑफ व्हॉट वॉज बिफोर हिम फिल्ड हिज ईगर आईज. आणि पटकनच त्याच्या समोर जे काही असतं त्याच्या आईने दाखवलेलं त्याचा आनंद या डोळ्यात भरतो आणि तो ती गोष्ट विसरून जातो. दे हॅड लेफ्ट द डस्टी रोड ऑन विच दे हॅड वॉक्ड सो फार. त्यांनी आता तो धुळीने माखलेला रस्ता सोडला ज्यावर ते आतापर्यंत चालत होते त्या जत्रेमध्ये. द रोड वेंडेड इट्स विअरी वे टू सर्क्युटसली टू द नॉर्थ. तो जो रस्ता आहे तो आता थोडासा थकून गोलाकार पद्धतीने वळतो आणि उत्तरेकडे जातो. दे केम अपॉन द फुटपाथ इन फील्ड. आता ते शेतामधल्या पायवाटांवरती किंवा पादचारी मार्गांवरती आलेले आहेत. इट वॉज अ फ्लावरिंग मस्टर्ड फील्ड. आणि ते शेत कशाचं होतं तर मोहरीचं शेत होतं. पेल लाईक मेल्टिंग गोल्ड. आणि ती अगदी फिक्कट दिसत होती, जणू काही एखादं सोनं वितळलेलं त्या शेतावरती असावं. ॲज इट स्वेप्ट अक्रॉस माइल्स अँड माइल्स ऑफ इवन लँड, अ रिव्हर ऑफ येलो लिक्विड लाईट, एबिंग अँड फॉलिंग विथ each fresh eddy wild wind, and straying in places into broad reach tributary streams, yet running a constant sunny sweep towards the distant mirage of ocean of
सिल्वर लाईट. तर बघा या ठिकाणी त्या शेताचं वर्णन केलेलं आहे. तर ते म्हणतात की बा असं वाटतंय की एखादी येलो कलरची पिवळ्या रंगाची नदी आणि त्या नदीवर पसरलेला तो लाईट, त्याच्यामध्ये ओहोटी येते. ओहोटी येते म्हणजे जसं समुद्राचं पाणी मागे सरतं आणि पुन्हा पुढे येतं, तर तसं ते वाऱ्याच्या झुळकेनी त्या शेतामधले जे पीक आहे ते इकडून तिकडून हालत आहे, मागे पुढे हालत आहे. आणि असं वाटत आहे की एखादी लाट मागे जाते आणि पुढे येते. कशामुळे? तर वाऱ्यामुळे. आणि इकडून तिकडून ते भटकत आहेत ते झाडाची फांदे. आणि कशाच्या सहाय्याने? तर ट्रिब्युनरी स्ट्रीम्स म्हणजे झऱ्याच्या सहाय्याने. येट रनिंग अ कॉन्स्टंट सन्नी स्वीप टुवर्ड्स अ डिस्टन्स मिरेज ऑफ ओशन ऑफ सिल्वर लाईट. आणि त्या ठिकाणी तो जो एक बघतो आपण मृगजळ, मिरेज म्हणजे मृगजळ, एक भास होतो डोळ्यांना की काहीतरी हलत आहे, पाण्यासारखा तरंग. तर तो भास त्यांना त्या ठिकाणी सुद्धा जाणवला आणि त्या शेतावरती बघताना ते पुढे गेले. When it ended, on a side stood a cluster of low mud walled houses. त्यानंतर पुढे गेल्यानंतर जेथे ते संपलं शेत, त्या ठिकाणी एक छोट्या झोपड्यांचं, मातीच्या झोपड्यांचं एक काय होतं म्हणते मोहल्ला होता किंवा एक घरांचा ग्रुप होता. क्लस्टर म्हणजे ग्रुप, ठीक आहे. क्लस्टर ऑफ लो मड्डी वॉल हाऊसेस, मातीच्या भिंती असलेलं घरांची त्या ठिकाणी काय होती, एक ग्रुप होता किंवा 4-5 घरं असतील किंवा 20 घरं असतील. थ्रोन इन टू रिलीफ बाय अ डेन्स क्राऊड ऑफ येल्लो रॉब्ड मेन अँड विमेन, फ्रॉम which arose a high-pitched sequence of whistling, creaking, squeaking, roaring, humming noises sweeping across the groves to the blue-throated sky like weird, strange sound of Shiva's mad laughter. आणि तिथून पुढे गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी येल्लो रोब्ड मेन अँड विमेन म्हणजे पिवळ्या कलरचा झगा घातलेले माणसं आणि बाया दिसले, जे काय करत होते, ज्यांच्यामध्ये खूप जोराने आवाज येत होता. हाय पिच सिक्वेन्स ऑफ व्हिसलिंग, कोणी जोराने शिट्टी वाजत होतं, कोणी करकर करत होतं, कुठून स्क्विकिंगचा पिळण्याचा आवाज येत होता, कुठे गर्जनेचा रोरिंगचा आवाज येत होता, कुठे गुणगुणण्याचा आवाज येत होता, तर कुठे त्या झाडांमधली सळसळ ऐकू येत होती. ग्रोव्ज म्हणजे झाडे, मँग्रोव्ज म्हणजे आंब्याचं वन. तर त्या ठिकाणी जी झाडं लागली होती त्या झाडांचा आवाज सुद्धा सळसळण्याचा त्या ठिकाणी येत होता. टू द ब्ल्यू थ्रोटेड स्काय लाईक वियर्ड स्ट्रेंज साऊंड ऑफ शिवाज मॅड लाफ्टर. आणि इतके सारे आवाज त्या ठिकाणी एकत्र येत होते, तर असं वाटत होतं की एखाद्या शिवशंकरांनी एखादा पागलपणे, विभत्सपणे, जोरजोराने हसत असल्यासारखा भास त्या ठिकाणी त्या गर्दीच्या आवाजाचा येत होता. या ठिकाणी कवी, आपल्या लेखकांनी एका जत्रेचं खूप सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. जत्रेमध्ये कशा प्रकारचं वातावरण असतं त्याबद्दल. द चाइल्ड लुक्ड अपॉन हिज फादर अँड मदर, सॅच्युरेटेड विथ द श्रील जॉय अँड वंडर ऑफ द वास्ट ग्लोरी, अँड फीलिंग दॅट दे टू वॉर द एव्हिडन्स ऑफ हिज प्युअर डिलाईट इन देअर फेसेस. आता त्या ठिकाणी तो लहान मुलगा आपल्या आईवडिलांकडे बघतो, त्याच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो आणि तो सॅच्युरेटेड पद्धतीचा. सॅच्युरेटेड म्हणजे अनेबल टू डिझॉल्व. एका पर्टिक्युलर सिच्युएशन नंतर पाण्यामध्ये साखर आपण समजा विरघळायला घेतली आणि विरघळत गेलो, अजून मिक्स केली, अजून विरघळत गेलो, अजून मिक्स केली, अजून विरघळत गेलो, एका सिच्युएशनला ती विरघळणं बंद होते, त्याला म्हटलेलं आहे सॅच्युरेशन, सॅच्युरेटेड स्टेट. तर या ठिकाणी त्या मुलाचा आनंद सुद्धा तसाच झालेला आहे. त्याला खूप आनंद झाला, खूप गोष्टी त्यांनी बघितल्या आणि या प्रत्येक घटनेचा ते लोक एक साक्षीदार आहेत याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती, आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. ही लेफ्ट द फुटपाथ अँड प्लंज्ड हेड लॉंग इन टू द फील्ड्स. त्यांनी आता तो पादचारी मार्ग सोडला आणि ते
तो कशात गेला म्हणते, शेतात शिरला. प्रॅन्सिंग लाईक अ यंग कोल्ट, हिज स्मॉल फीट टायमिंग विथ द फिटफुल गस्ट ऑफ विंड अँड केम रिच विथ द फ्रॅग्रन्स ऑफ मोस्ट डिस्टंट फील्ड्स. आता त्या लहान तो मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी कुठे गेला म्हणते, एका शेतात शिरला. आणि प्रॅन्सिंग म्हणजे जंप मारू लागला, उड्या मारू लागला, एखाद्या घोडीच्या मुलाचा प्रमाणे. एखाद्या घोड्याचं जर पिल्लू असेल तर तो जसा उड्या मारतो तसं तो लहान मुलगा उड्या मारायला लागला होता. आणि त्याचे जे छोटे छोटे पावलं आहेत ते पावलं वाऱ्यासोबत जणू काही एक ताल किंवा एखादा जुगलबंदी करत आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी भासत आहे. आणि त्या ठिकाणी हवेमुळे ते पिकं आणि त्या मुलाचे उड्या मारण्याचा जो संबंध आहे तो फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी कवीनी मांडलेला आहे. विच रिच फ्रॅग्रन्स ऑफ मोस्ट डिस्टंट फील्ड्स. आणि त्या ठिकाणी त्या शेतांवरचा खूप सुंदर सुगंध सुद्धा त्यांना येत आहे. A group of dragonflies were bustling around on their gaudy purple wings. त्या ठिकाणी ड्रॅगन फ्लाईज म्हणजे तुम्ही ते बघितलं असेल, ज्यांना आपण हेलिकॉप्टर म्हणतो, ते फकड्या ते उडतात. तर त्या ठिकाणी त्या उडत होत्या म्हणते. आणि आपले ते दिखावटीची गॉडी म्हणजे दिखावटीचे पंख, पर्पल कलरचे जे पंख आहेत ते फडफडत आहेत. इंटरसेप्टिंग the flight of a lone black bee or butterfly in search of sweetness from the flowers. आणि त्या जे ड्रॅगन फ्लाईज आहेत म्हणजे त्याच्या फकड्या आहेत ते काळ्या भृंगा किंवा मग फुलपाखरू या दोघांच्या मध्ये मध्ये ते करत आहेत म्हणते. कारण की ते इकडे तिकडे फिरत राहतात ना, त्यांना काही टार्गेट नसते, इकडून तिकडे उडत असतात ते. तर ते काळ्या भृंगाच्या किंवा फुलपाखराच्या मध्ये मध्ये ते करत आहेत असं तो लेखक म्हणतोय. आणि जे बी किंवा जी मधमाशी ती काय करते म्हणते, आपलं मध गोळा करायचं किंवा त्या फुलामधला रस शोषायचं काम करते, त्याच्या ते मध्ये मध्ये ते ड्रॅगन फ्लाय करत आहे. द चाइल्ड फॉलोड देम इन द एअर. त्या ड्रॅगन फ्लायच्या पाठलाग आपला तो लहान मुलगा कथेमधला करतोय. चाइल्ड फॉलोड देम इन द एअर विथ गेज till one of them would fold its wing and rest. तो त्या कीटकांच्या मागे जायचा, त्या ड्रॅगन फ्लायच्या मागे जायचा आणि जोपर्यंत ती एखाद्या ठिकाणी शांत बसत नाही तोपर्यंत तो वाट पाहायचा आणि ती शांत बसल्यानंतर त्याला तो पकडण्याचा प्रयत्न करायचा. Fold its wing and rest and he would try to catch it, but it would go fluttering, flipping into air. परंतु ती जी फकडी आहे ती पटकनच उडून जायची, इकडून तिकडे ती फ्लिप करायची, कोलांटी उडी मारायची आणि ती त्याच्या हातून निसटून जायची. into the air when he had almost caught it in his hand. आणि जेव्हा तो त्याला असं वाटायचं की आत्ता पकडलंच आपण, तेव्हाच ती फकडी जी आहे किंवा ते ड्रॅगन फ्लायची ते हातामधून निसटून उडून जायचं. वन बोल्ड ब्लॅक बी हॅव्हिंग एंडेड कॅप्चर. एक ब्लॅक बी, एक काळी मधमाशी त्याच्या हातात लागलीच होती, ती सुद्धा निसटून गेली. सॉट टू टेम्प्ट बाय व्हिनिंग अराउंड हिज इयर. तो भुंगा त्याच्या कानाभोवती गुणगुण करायचा आणि त्याला परत एकदा टेम्प्ट करायचा म्हणजे भुरळ घालायचा की पकड मला. अँड नियरली सेटल्ड ऑन हिज लिप्स. आणि तो जवळजवळ त्याच्या ओठांवरती येऊन बसला होता. When his mother made a cautionary call, "Come child, come on the footpath." आणि तेवढ्यातच त्याला त्याच्या आईचा आवाज ऐकू येतो, अरे बाळा ये इकडे, ये पटकन ये, या रस्त्यावरती ये, शेतातून बाहेर निघ. He went onwards his parents gaily and walked abreast of them. तो पटकन तिथून निघतो त्या शेतातून आणि आपल्या आईवडिलांच्या पुढे, अब्रेस्ट म्हणजे समोर चालू लागतो. फॉर अ while, being however soon left behind. आणि पटकनच तो मागेही जातो. अट्रॅक्टेड बाय द लिटिल इन्सेक्ट अँड वर्म्स अलॉंग द फुटपाथ. त्या रस्त्यावरती असलेले जे किडे किटुकले आहेत त्यांच्या परत तो मोहात अडकतो आणि तो अजून आईवडिलांच्या मागे पडतो.
attracted by the little insect and worms along the footpath that were out teeming out from their hiding places to enjoy the sunshine. आणि जे किडे आपल्या बिडातून बाहेर पडून आपल्या घरातून बाहेर पडून ते जे सूर्यप्रकाश आहे त्याचा आस्वाद घ्यायला जे किडे बाहेर पडले त्यांना तो आपला लहान मुलगा मोहित होऊन त्यांच्याकडे परत तो आपल्या आईवडिलांपासून मागे पडतो. चाइल्ड कम, अरे मुला ये इकडे पटकन ये. हिज पॅरेंट्स कॉल्ड फ्रॉम द शेड ऑफ द ग्रोव्ज वेअर दे हॅव सीटेड देमसेल्स ऑन द एज ऑफ अ वेल. आता त्याचे आई वडील एका झाडाखाली बसलेत. त्या झाडाखाली एक विहीर आहे. त्या विहिरीच्या काठ्यावरती ते जाऊन बसलेले आहेत. त्या ठिकाणी झाडाची छान त्या विहिरीवरती सावली पण पडलेली आहे. ही रॅन टुवर्ड्स देम, तो धावत त्यांच्याकडे जातो. An old banyan outstretched its powerful arms over the blossoming jack and jamand and